यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण चर्चा करूयात इयत्ता 9वी गणित भाग 2 वरती चर्चा करू आणि त्यामधलं प्रकरण 3 ज्याचं नाव आहे त्रिकोण. तर त्रिकोण या प्रकरणामधला संकीर्ण प्रश्न संग्रह 3 आपण बघूयात. या अगोदर आपण या त्रिकोण प्रकरणावरचे सगळे सराव संच बघितलेले आहेत. तर त्या सगळ्या सराव संचाच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओज बघू शकताय. तर आता बघूयात संकीर्ण प्रश्न संग्रह 3. पण तो बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पुढे. तर बघा, या ठिकाणी आपल्याकडं पहिला जो प्रश्न आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. बहुपर्यायी प्रश्न आपल्याला बघायचे. एका त्रिकोणाच्या दोन बाजू, एक बाजू 5 सेमी आहे आणि एक बाजू 1.5 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी मला काढायची. तिसरी बाजू मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, त्रिकोणाच्या समजा 3 बाजू आहेत. समजा एखाद्या त्रिकोणाच्या 3 बाजू, एक आहे 5 आहे, एक आहे 6 आहे आणि एक आहे समजा 10 आहे, बरोबर, किंवा 9 आहे. एक लक्षात घ्या, कुठल्याही दोन बाजूंची तुम्ही बेरीज करा, कुठल्याही दोन बाजूंची. 6 आणि 5 केलं की 11 होतात. हे 11 नेहमी 9 पेक्षा मोठे असतात. 9 आणि 5 केलं की 14 करा, हे 6 पेक्षा मोठे असतात. 9 आणि 6 केलं की 13 करा, हे तुमचे 9 आणि 6 13 हे 5 पेक्षा मोठे असतात. म्हणजे कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असतेच. जर कुठल्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजू एवढी आली किंवा तिच्यापेक्षा लहान आली तर समजायचं की तो त्रिकोण बनू शकत नाही. आता जर मी विचार केला, समजा मी जर तिसरी बाजू, इथे काय सांगितलंय, एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी काय नसेल, कुठली नसेल, 3.7 4.1 3.8 3.4. आता तुम्ही 3.4 चा विचार केला, 3.4 आणि 1.5, 3.4 अधिक 1.5 दोघांची बेरीज किती होते, 4.9. आता ह्या दोघांची बेरीज ही या 5पेक्षा लहान आहे. या दोन बाजू जर मी घेतल्या तर या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे. ऍक्च्युली असं नाही झालं पाहिजे. कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच असली पाहिजे, पण या सिच्युएशन मध्ये लहान येते. तुम्ही जर इथं बघितलं तर या दोघांची बेरीज 5.3 येईल, इथं ती 5 पेक्षा मोठी. या दोघांची बेरीज केली तर 5.6 येईल, ती पण 5 पेक्षा मोठी. या दोघांची बेरीज केली तर 5.2 येईल, ती पण 5 पेक्षा मोठी आहे. पण इथं जर या दोघांची बेरीज केली तर ती 4.9 येते, ती 5 पेक्षा लहान आहे. म्हणून डी ऑप्शन जो आहे ना तो करेक्ट आहे. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, त्रिकोण PQR मध्ये आर मोठा आहे क्यू पेक्षा. बघा, त्रिकोण PQR चा जर विचार केला, PQ आणि आर, आर जो आहे ना तो मोठा आहे कोणापेक्षा, क्यू पेक्षा मोठा आहे, बरोबर. मग आता मला सांगा, मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी आणि लहान कोणासमोरची बाजू लहान. मोठा कोण कुठला, आर, त्याच्या समोरची बाजू PQ मोठी आहे, बरोबर. आणि क्यू कोणासमोरची बाजू काय, PR. समजलं? म्हणजे मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी, लहान कोणासमोरची बाजू लहान. PQ मोठी आहे PR पेक्षा, किंवा असंही तुम्ही लिहू शकता, PR लहान आहे PQ पेक्षा. तर याच्यातलं काय आपल्याला दिसतंय बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आर आणि क्यू आहे, पी आणि क्यू नाहीये, आर आणि क्यू. मी आकृतीमध्ये नावं देताना जरा चुकीचे दिले. इथं आपल्याकडे काय आर क्यू आहे, काय बघ, क्यू आर आणि इथं द्या पी, बरोबर. कोण मोठा आहे, आर कोण मोठा आहे कोणापेक्षा, क्यू पेक्षा. आर हा क्यू पेक्षा मोठा आहे. मग आरच्या समोरची बाजू मोठी, PQ ही मोठी बाजू झाली, आणि क्यूच्या समोरची बाजू PR लहान झाली, बाजू PR लहान. ओके, PQ मोठी आहे PR पेक्षा, किंवा एखादा असंही लिहू शकतो की PR लहान आहे PQ पेक्षा. दोघांपैकी काहीतरी येईल. बघा, इथं PQ मोठी आहे PR पेक्षा, तर हा ऑप्शन जो आहे आपला बी जो आहे तो या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचे काही प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. अजून एक मला तर वाटतं प्रश्न आहे, बघू कुठला. बघा, त्रिकोण TPQ मध्ये. आता इथं काय दिलंय माझ्याकडे, समजा त्रिकोण TPQ, चला इथं काढतो मी TPQ मध्ये T आहे, P आहे, Q आहे. बघा, आता T जो आहे तो 65 अंश आहे, बरोबर, आणि 1.90 पेक्षा पुढे थोडासा. त्याच्यामुळे जर आपण आकृती पण अशी वाटेल बाबा तो त्रिकोण आहे अशी काढू. ओके, इथं समजा P आहे,
टी आहे, क्यू आहे. हा समजा तुमचा कोण 95 अंश मापाचा आहे. हा आपला कोण टी जो आहे तो समजा 60 अंश मापाचा आहे. मग हा किती मापाचा असेल? हा 60 आहे, 95 आहे, तर हा तुमचा 25 मापाचा असणार आहे. आता मला सांगा सगळ्यात मोठा कोण कुठला? पी आहे. त्याच्या समोरची बाजू सगळ्यात मोठी असणार आहे. म्हणजे क्यूटी जी आहे, क्यूटी बाजू तिला तुम्ही म्हणा टी क्यू, ही सगळ्यात मोठी बाजू असणार आहे. बरोबर. आणि सगळ्यात लहान बाजू कोण असणार आहे? टीपी असणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर मधली बाजू कोण असणार आहे? क्यूपी असणार आहे. म्हणजे टीक्यू पेक्षा लहान असणारी ही 60 कोनासमोरची बाजू क्यूपी आणि क्यूपी पेक्षा सुद्धा लहान असणारे पीटी. पीटी ही सगळ्यात लहान असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय मिळतंय का बघा. टीक्यू मोठी इथं नाही, टीक्यू मोठी कुठे बाबा? इथं टीक्यू मोठी दिसते. त्याच्यानंतर पीटी, टी पी क्यू बघा, टी पी क्यू, टी कोण 65 बघा, टी क्यू मोठी आहे, त्याच्यापेक्षा टीपी लहान आहे आणि पी क्यू लहान आहे. इथं बघा हे असं तर नाही होणार ना. पी क्यू आणि टीपीचा जर तुम्ही विचार केला, पी क्यू आणि टीपीचा विचार केला, पी क्यू आणि टीपीचा जर दोघांचा विचार केला तर बघा पी क्यू आणि टीपी याच्यामध्ये मोठं कोण आहे? 25 कोणासमोरची टीपी लहान आहे. बरोबर ना. टीपी काय झाली तुमची लहान आहे आणि पी क्यू काय झाला तुमचा मोठा आहे. बरोबर ना. पी क्यू मोठा आहे इथे, पण इथं पी क्यू लहान दिसतो. म्हणजे हे असं तर काय होणार नाही. बरोबर. टीपी बघा टी क्यू पेक्षा मोठा आहे टीपी. आता टी क्यू तर सगळ्यात मोठी बाजू आहे, त्याच्यामुळे हे पण नाहीये. पण इथं बघा पी क्यू आणि टी क्यूचा जर विचार केला तर पी क्यू लहान आहे, टी क्यू मोठा आहे. काय दिलंय? पी क्यू आणि टी क्यूचा जर विचार केला आकृतीमध्ये बघा, टी क्यू हा आणि पी क्यू हा, तर टी क्यू मोठा झाला आणि पी क्यू लहान झाला. म्हणजे हा बी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. हे तुम्हाला बरोबर मिळतंय. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला शोधता आलं पाहिजे संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये. या प्रश्नाचं उत्तर आपलं बी जे आहे ते करेक्ट होतं. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा आता प्रश्न जरा व्यवस्थित बघता येईल आपल्याला. त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. बघा एक त्रिकोण काढून टाका. समद्विभुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान त्याला समद्विभुज त्रिकोण. बघा ए बी आणि सी, ज्याच्यामध्ये ए बी आणि ए सी या दोन बाजू एकरूप आहेत आणि बीडी व सीई या दोन मध्यगा आहेत. बीडी आणि सीई बघा, बीडी आणि सीई समजा इथून एक बीडी एक मध्यगा काढली आपण आणि सीई दुसरी मध्यगा काढली, या दोन मध्यगा आहेत. तर आपल्याला काय दाखवायचं? ही बीडी आहे आणि ही सीई आहे, या दोन मध्यगा आहेत. तर आपल्याला काय दाखवायचं की बीडी एकरूप सीई हे आपल्याला दाखवायचं, हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग आता हे आपण सिद्ध करू. पहिलं पक्ष लिहू. चला पक्ष. पक्षामध्ये काय लिहायचं बाबा? आपल्याला पक्षामध्ये काय लिहायचं? पहिला मुद्दा, त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज 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 त्रिकोण आहे. चला त्रिकोण आहे हे दिलंय. आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला दिलाय, समद्विभुज त्रिकोणामध्ये ए बी आणि एसी एकरूप आहे. ए बी बरोबर एक, ए बी बरोबर एसी झालं. आता साध्य काय करायचंय? मला काय सिद्ध करायचंय ते साध्यामध्ये लिहायचं. बाबा काय आपल्याला सिद्ध करायचंय? आपल्याला सिद्ध करायचंय की ह्या ज्या दोन मध्यका काढल्या ईसी सीई आणि बीडी त्या एकरूप आहेत. बीडी बरोबर सीई. आता बघा बीडीचा जर विचार केला तर बीडी एका त्रिकोणाची बाजू आहे. कुठल्या त्रिकोणाची? बीडी ए या त्रिकोणाची, जो त्रिकोण तुम्हाला पोपटी रंगामध्ये दिसतो. आणि दुसरा विचार केला तर हा दुसरा, ही जी सीई जी आहे या लाल रंगाच्या त्रिकोणाची बाजू आहे. बरोबर. मग आपल्याला हे दोन त्रिकोण, एक लाल रंगाचा पोपटी रंगाचा जो त्रिकोण आपण बघितला, हे दोन त्रिकोण मला पहिले समरूप एकरूप दाखवावे लागतील. हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले की त्यांच्या त्या बाजू एकरूप दाखवता येतील आपल्याला. मग त्याच्या अगोदर बघा एक लक्षात घ्या की मला पहिली गोष्ट काय दिली? सिद्धता लिहिताना. आता पहिले आपण सिद्धता आता चला सोडवायला घेऊ. सिद्धता लिहायला, सिद्धता. ओके, सिद्धता आपण लिहू. सिद्धतेमध्ये मला पहिलं काय दिलंय? पहिला मुद्दा ए बी बरोबर एसी दिलाय. ए बी बरोबर एसी आपल्याला दिलं. हे बाबा पक्षामध्ये जे दिलेलं आहे त्याला आपल्याला म्हणायचं पक्षामध्ये. दुसरी गोष्ट आपल्याला पक्षामध्ये काय दिलंय की सीई मध्यगा आहे आणि बीडी पण मध्यगा आहे. मध्यगा काय करते? दोन एकरूप भागामध्ये विभाजन करते. म्हणजे ही मध्यगा आहे, याचा अर्थ समजा इथं मध्यगा आहे म्हणजे हा तुमचा एई आणि तुमचा ईबी हे दोघ जण एकरूप झाले. बरोबर ना. एई आणि ईबी एकरूप, कारण मध्यगा दोन एकरूप भाग करते. मग इथं लिहायचं एई बरोबर बीई, एई बरोबर बीई बरोबर 1/2 AB. हे दोघे सुद्धा
एई आणि बीई एक, पण हे दोघे सुद्धा कशाच्या निम्मे आहेत, एबीच्या निम्मे, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे आपण याच्यामध्ये फक्त एईच घेऊ सध्या, एई हा भागच घेऊ, बरोबर. ठीक आहे, एई बरोबर बी दाखवा. तिसरा मुद्दा, आता बघा डी हा मध्यबिंदू झाला. आता बीडी मध्ये काय, डी मध्यबिंदू, डी मध्यबिंदू तर बघा इथे या दोन बाजू तुमच्या एकरूप झाल्या, ही आणि ही एकरूप झाली, बरोबर ना. मग इथं लिहायचं तिसरा मुद्दा, एडी बरोबर डीसी, एडी बरोबर डीसी बरोबर 1/2 एसी, हे एसीच्या निम्मे असणार. एडी आणि डीसी एकरूप आहे, पण ते दोघ जण एसीच्या निम्मे असणार आहे. आता तुम्ही चौथा मुद्दा जर तुम्ही विचार केला यामध्ये, जर चौथ्या पॉइंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं एबी आणि बीसी एकरूप आहे बघा. एबी आणि बीसी हे दोघं जण एकरूप आहेत. कशावर, एकरूप. यामुळे ना हे एई आणि एडी, बरं का, एई आणि एडी हे दोघे सुद्धा काय असणार आहे, एकरूप असणार आहे. आणि त्याचबरोबर बीई आणि डीसी पण एकरूप असणार आहे. पण आपण काय दाखवू सध्या, फक्त एई बरोबर एडी एवढंच दाखवू आपण. कशावरून बाबा, 1 2 3 वरून, 1 2 3 वरून. ठीक आहे. आता आपण आपल्याला जे दोन त्रिकोण हवेत ते एकरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. कुठले दोन त्रिकोण, एक आहे त्रिकोण ए बी, बघा बी डी ए, बरोबर ना, बीडी मध्यगा असलेला बीडीए किंवा एडीबी म्हणा किंवा बीडीए म्हणू चला, किंवा त्रिकोण एडीबी व त्रिकोण, बघा एक झाला एडीबी त्रिकोण व दुसरा सीई एडीबी त्रिकोण आणि सीई त्रिकोण व त्रिकोण सीई मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये तुम्हाला काय काय एकरूप दिसतंय बघा. पाचवा मुद्दा, या दोन त्रिकोणांमध्ये बघा, पहिली गोष्ट आपण बघा, ह्या बीडीए मधली एडी बाजू ही आणि सीई मधली एई बाजू ही, हे दोघं जण एकरूप आहे, बरोबर. मग इथं लिहायचं रेख एई, रेख एडी बरोबर रेख एई, या दोन बाजू एकरूप आहेत. कशावरून बाबा, 4 वरून, विधान 4 वरून, विधान 4 वरून, बरोबर झालं. त्याच्यानंतर सहावा मुद्दा बघा, या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा जो कोण ए आहे, ए हा एकरूप आहे. दोन्ही त्रिकोणांमध्ये ए हा कोण एकरूप म्हणजे सामायिक आहे. बघा ई, बघा बीडीए किंवा एडीबी या त्रिकोणामध्ये पण ए येतो आणि सीई या त्रिकोणामध्ये पण ए येतो. मग इथे लिहायचं कोण ए, एकरूप कोण ए, याला म्हणायचं सामायिक कोण, दोघांमध्ये आहे म्हणून सामायिक कोण, सामायिक कोण झालं. तिसरा मुद्दा बघा, सीई मधली बाजू एसी आणि बीडीए मधली बाजू एबी किंवा एडीबी जो आहे, त्या एडीबी मधली बाजू तुमची एबी, बरोबर. आणि त्याचबरोबर सीएई जो त्रिकोण आहे तुमचा किंवा सीई मधली बाजू एसी, या दोन बाजू एकरूप आहे. म्हणजे एबी आणि एसी, पोपटी रंगाची एबी आणि एसी या दोन बाजू एकरूप आहेत. रेख एबी बरोबर रेख एसी, या दोन बाजू एकरूप. या कशामध्ये दिल्या तुम्हाला, पक्षामध्ये तुम्हाला दिले, पक्षामध्ये की बाबा एबी आणि एसी एकरूप आहे. अशा प्रकारे आपण 3 बाजूंच्या जोड्या एकरूप दाखवल्या, 3 जोड्या एकरूप दाखवल्या, 2 बाजूंच्या आणि 1 कोणांची. ही बाजूंची जोडी एकरूप आहे, बघा नीट लक्षात घ्या, ही बाजूंची जोडी एकरूप आहे, ही कोणांची जोडी एकरूप आहे आणि ही बाजूंची जोडी एकरूप आहे. म्हणजे कसोटी कुठली झाली, बा कसोटीनुसार 2 त्रिकोण एकरूप झाले. म्हणून लिहायचं त्रिकोण एडीबी एकरूप त्रिकोण सीई किंवा एईसी म्हटलं असतं तरी चाललं असतं, एईसीच म्हणून आपण याला, एईसी म्हटलं तरी चालू शकतं. इथं पण मी एईसीच लिहितो नाव, एईसी म्हटलं तरी चालू शकतं. ठीक आहे. आता हे 2 त्रिकोण एकरूप आहे. कुठली कसोटी लिहायचं, इथं लिहायचं बाकोबा कसोटी, कसोटी, बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप झाले. झालं. आता 2 त्रिकोण एकरूप असेल तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात. म्हणून आपण म्हणू शकतो की एडीबी ची बाजू बीडी, म्हणून बीडी बरोबर सीई ची बाजू सीई, बीडी आणि सीई एकरूप आहे. कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप असतात. म्हणजे बीडी आणि सीई एकरूप दाखवायचं होतं. तर अशा प्रकारे आपण दाखवलंय. या व्हिडिओला पुन्हा एकदा रिपीट बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल आपण इथं काय केलं. थोडासा अवघड आहे प्रश्न, पण समजून घेणं गरजेचं आहे. प्रयत्न केला तर नक्कीच समजेल. आता पुढे जाऊयात. बघा
पुढचा प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये मला काय दिलं बघा, या प्रश्नात जर का आपण बघितलं तर आपल्याला काय दिलंय आणि काय काढायचंय ते आपण समजून घेऊ. पहिलं मला काय दिलंय, पक्ष. जे मला माहिती आहे त्याला सरळ पक्षामध्ये लिहून काढायचं. पक्षामध्ये लिहा की बाबा जर PQ इज ग्रेटर दॅन PR. बरं का, पहिला मुद्दा काय बाबा, PQ मोठा आहे PR पेक्षा. आणि दुसरा पॉइंट दिलाय आणि कोण Q व R चे दुभाजक S मध्ये छेदतात. हे नाही लिहिलं तरी चालेल. Q व R चे दुभाजक एकमेकांना S मध्ये छेदतात. ओके, तर दाखवा की आपल्याला काय सिद्ध करायचंय, की काय सिद्ध करायचं त्याला आपण साध्यामध्ये लिहू. साध्य. तर साध्यामध्ये आपण काय लिहिता येईल आपल्याला, की SQ मोठा आहे कोणापेक्षा, SR पेक्षा. SQ मोठा आहे SR पेक्षा. आणि आता इथं आपण सिद्धता लिहायला सुरू करू. सिद्धता. ओके, सिद्धता. आता एक लक्षात घ्या, आपलं टार्गेट काय, मला काय दाखवायचंय, SQ आणि SR चा संबंध. SQ आणि SR चा संबंध म्हणजे त्याच्या अगोदर मला हा कोण आणि हा कोण यांचा संबंध दाखवावा लागेल. या दोन कोणांमधला मोठा कोण कुठला, लहान कोण कुठला हे मला दाखवावं लागेल. आणि मग त्याच्यासाठी मला दिलंय काय, PQ मोठा आहे PR पेक्षा. हा PQ आणि PR याच्या दोघांमधून मोठा कोण आहे, हा जो आहे ना, ही मोठी बाजू आहे. ही मोठी बाजू आहे आणि ही लहान बाजू आहे. बरं, आता या मोठ्या बाजू समोरचा हा संपूर्ण R मोठा कोण असणार आहे आणि हा जो आहे हा लहान कोण असणार आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं. तर आपण इथून जाऊयात, पण हे सगळं समजून घेण्याच्या अगोदर हा जो कोण दुभाजकाचा विषय दिलाय तो आपण बघू. की बाबा इथं आपल्याला दिसतोय पहिला मुद्दा, की QS हा कोण Q चा कोण दुभाजक आहे. बरोबर, Q चा दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे. हे कशामध्ये दिले आपल्याला, पक्षामध्ये. मग इथं द्यायचं पक्ष म्हणजे जे माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, इथं दिले बघा. बरोबर, हा दुभाजक आहे. मग कोण दुभाजक असल्यामुळे नेमकं काय होणार आहे, की या कोणाचं जे माप आहे, हे दोन कोण एकरूप असणार आहे, जे दोन छोटे कोण एकरूप, पण या प्रत्येक छोट्या कोणाचं माप या Q या कोणाच्या मापाच्या निम्मा असणार आहे. मग आपण लिहिणार की बाबा कोण SQR, कोण SQR बरोबर 1/2 कोण Q. बरोबर ना, SQR चं जे माप आहे, हा जो तुमचा SQR जो कोण आहे, या कोणाचं जे माप आहे ते या Q कोणाच्या मापाच्या निम्मा असणार. Q म्हणजे PQR च्या निम्मा असणार. चला पूर्ण नाव लिहू आपण, डोक्याला ताप नको. PQR किंवा Qच लिहू चला, म्हणजे जरा समजायला सोपं जाईल. पुढे बघा, पुढचा मुद्दा काय बाबा, पुढचा आता आपण बघा इथे दिलाय Rचा, RS हा कोण R चा दुभाजक आहे. दुसरा मुद्दा लिहा की बाबा किरण RS किंवा बाबा RS हा कोण R चा कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे. ओके, हे पण आपल्याला दिलेलं आहे, ते लिहायचं पक्षामध्ये. मग हा कोण दुभाजक असल्यामुळे, तिसरा पॉइंट. चौथा बघा, कोण दुभाजक असल्यामुळे बाबा या ज्या कोणाचं माप आहे SRQ, बघा मगाशी काय घेतलं, SQR झाला तर SRQ. हा जो कोण आहे कोण SRQ, हा कोण काय असणार आहे, निम्मा असणार आहे, अर्धा असणार आहे. कोणापेक्षा, कोण R च्या अर्धा असणार आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एवढं आपण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यात आता आपल्याला पुढे काय दिलंय, पुढे आपल्याला जे काय दिलंय ते आपण इथं लिहिण्याचा आता प्रयत्न करू. 5वा पॉइंट आपल्याला काय दिलंय, कोण PQR. बघा PQ आणि PR याचा संबंध दिलाय, PQ इज ग्रेटर दॅन PR. आपण म्हणू शकतो PQ इज ग्रेटर दॅन PR. हे कशात दिले, पक्षामध्ये. आता PQ आणि PR या दोन बाजूंचा संबंध दिलाय. PQ ही बाजू PR पेक्षा मोठी आहे. मग या मोठ्या बाजू समोरचा कोण मोठा असणार आणि लहान बाजू समोरचा कोण लहान असणार. म्हणून आपण काय म्हणू शकतो की बाबा, म्हणून आपल्याला सांगता येईल की या PQ समोरचा कोण, PQ बाजू समोरचा कोण कुठला, कोण R. कोण R जो आहे तो मोठा झाला आणि PR बाजू समोरचा कोण Q तो लहान झाला. कोण Q लहान झाला. बरोबर, मोठ्या बाजू समोरचा कोण मोठा, लहान बाजू समोरचा कोण लहान. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आता हा कोण R म्हणजे काय असतं बघा, आता दोघांना सुद्धा आपण असं केलं इथं, म्हणजे त्याचा अर्थ 1/2 कोण R हा मोठा असणार आहे 1/2 कोण Q पेक्षा. म्हणजे R मोठा आहे Q पेक्षा, मग अर्धा R सुद्धा अर्ध्या Q पेक्षा मोठा असणार. आता अर्धा R म्हणजे काय असतो, कोण SRQ, कोण SRQ. आणि अर्धा Q म्हणजे काय, SQR, कोण SQR. हे कशावरून लिहिलं तुम्ही बाबा,
2 व 4 वरून 2 4 आणि ह्याला द्या बाबा 6 6 वरून 6 वरून 2 4 व 6 वरून तुम्ही असं म्हणू शकता की SRQ कोण मोठा आहे SQR पेक्षा. मग आता बघा आपण जर या त्रिकोणामध्ये जर बघितलं SRQ मोठा आहे, मग SRQ समोरची बाजू कुठली झाली SR, ही SR बाजू. बघा SRQ कुठला हा कोण आहे बघा SRQ, हा SRQ आहे, हा मोठा कोण आहे म्हटलंय SRQ. मग त्याच्या समोरची बाजू काय झाली SQ, मग इथे लिहायचं SQ, ही मोठी झाली कोणापेक्षा SQR समोरच्या बाजूपेक्षा. आता SQR म्हणजे हा कोण, SQR म्हणजे कुठला कोण बाबा SQR हा कोण, याच्या समोर कुठली बाजू आहे SR आहे, मग इथे लिहायचं SR. काय बाबा मोठ्या कोणासमोरील बाजू असं म्हणायचं, मोठ्या कोणासमोरील बाजू, मोठ्या कोणासमोरील बाजू, कोणासमोरील मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. ओके, आणि लहान कोणासमोरील बाजू लहान असते. तर अशा प्रकारे आपल्याला हा तिसरा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. कमी प्रश्न आहे त्या सराव संचामध्ये, परंतु प्रत्येक प्रश्न जरा जास्त डिटेलमध्ये आपल्याला सिद्ध करायचा आहे. आता या ठिकाणी बघा मला इथं काय दिलंय की त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर डी आणि हे बिंदू असे आहेत की बीडी बरोबर सी. तसेच आपल्याला आणखी काय दिलंय, तसेच आपल्याला दिलंय एडी बरोबर ए. तर हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे. तर पहिली गोष्ट मी पक्ष लिहितो. पक्ष म्हणजे ज्याच्यात आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या लिहायच्यात. याच्यात मला पहिली एक गोष्ट काय माहितीये बाबा, याच्यामध्ये एक गोष्ट माहितीये बीडी बरोबर सीई, बीडी बरोबर सीई. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये एडी बरोबर एई, एडी बरोबर एई हे पण आपल्याला माहितीये. मग साध्य काय करायचे ते इथं लिहा. साध्य 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 मला काय करायचं बाबा, दोन त्रिकोण मला एकरूप दाखवायचे. कुठले बाबा, त्रिकोण एबीडी, त्रिकोण एबीडी, एकरूप त्रिकोण एसीई, एसीई हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. ओके, आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी मला तीन घटक एकरूप दाखवणं गरजेचं आहे. कुठले तरी ते आपल्याला कसोट्यांमध्ये बसले पाहिजे, सिद्धता. आता बघा या सगळ्या दोन त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला, कुठल्या दोन त्रिकोणांमध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये. बरं, हा त्रिकोण मला एक, हा त्रिकोण आणि कुठला त्रिकोण मला एकरूप दाखवायचा बघा, हा जो पांढऱ्या रंगाचा तुम्हाला त्रिकोण दिसतोय हा, आणि दुसरा एक त्रिकोण आपण काढू, हा जो तुम्हाला पोपटी रंगाचा त्रिकोण दिसतोय, हे दोन त्रिकोण मला एकरूप दाखवायचे. या दोन त्रिकोणामध्ये बघा ही बाजू एकरूप, ही बाजू, ही एक बाजूंची जोडी आहे, आणि ही बाजू एकरूप, ही बाजू, ही दुसरी बाजूंची जोडी आहे. दोनच गोष्टी आहेत, दोन बाजूंच्या जोड्यात दिसतात. पण तिसरा घटक मला एकरूप दाखवायला इथं दिसत नाही. मग तिसरा घटक एकरूप दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्या अगोदर आपण या त्रिकोणाचा विचार करू, त्रिकोण एडीईचा. या त्रिकोण एडीई मध्ये बघा ह्या दोन बाजू एकरूप आहेत, आणि एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात, म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप झाला. बरोबर, बघा लक्षात घ्या. पहिली गोष्ट, त्रिकोण एडीई मध्ये, एडीई मध्ये या त्रिकोणात काय बाबा, एडी एकरूप एई, एडी बरोबर एई आपल्याला दिलंय. वाटलं हे लिहा पक्ष, इथं लिहा पक्ष बाबा, आपल्याला माहिती आहे आपल्याला दिलंय. आता दोन बाजू एकरूप असतील कुठल्याही त्रिकोणाच्या, तर त्या एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. म्हणून इथं दुसरा मुद्दा आपण लिहू की कोण एडीई, एडीई एकरूप कोण एईडी, एईडी, एईडी. इथं लिहायचं एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण कसे असतात, एकरूप असतात. झालं, एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप झालं. आता मी काय करतो बघा, हा जो कोण आहे बघा, हा कोण आणि हा स्टारवाला कोण हे रेषीय जोडीतील कोण आहे, आणि यांची बेरीज 180 अंश असते. मग आपण तिसरा मुद्दा असा लिहू की बाबा कोण एडीई अधिक, बघा एडीई अधिक एडीबी, कोण एडीबी बरोबर 180 अंश. हे काय बाबा रेषीय जोडीतील कोण आहे, तिथं लिहायचं रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण. कारण रेषीय जोडीतील कोण कसे असतात बाबा, त्यांची बेरीज 180 अंश असते, पूरक असतात. त्याचबरोबर हा ई आणि हा कोण हे दोघं सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहे. म्हणजे एईडी, चौथा मुद्दा लिहा, कोण एईडी अधिक कोण एईसी, एईसी बरोबर 180 अंश, 180 अंश.
हे सुद्धा कुठले बाबा रेषीय जोडीतील कोण आहेत. झालं. मग आता बघा काय झालं, हे दोन्ही जोड्या सारख्या आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय लिहू शकता बाबा, पाचवा मुद्दा, कोण ए डी ई अधिक कोण ए डी बी बरोबर कोण ए ई डी अधिक कोण ए ई सी. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही एक विचार केला, बघा काय एडीई अधिक एडीबी आणि एईडी अधिक एईसी बरोबर सारखे आहेत, कारण इथे 180 उजव्या बाजू सारख्या आहेत, म्हणून या डाव्या बाजू पण सारख्या. पण आता याच्यामध्ये बघा एडीई कोण आणि एईडी एकरूप आहे. बघा एडीई आणि एईडी दोघ जण एकरूप आहे, त्याच्यामुळे हे दोघ जण काय होतील, कट होतील. बरोबर, हे कट होतील. फक्त इथं काय लिहायचं बाबा, 3 व 4 वरून, 3 4 वरून, 3 व 4 वरून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो. झालं. आता हे दोघं जण कट झाले. मग सहावा मुद्दा आपल्याकडे काय राहिलं, कोण ए डी बी बरोबर कोण ए ई सी. झालं, एवढंच राहिलं. मग आता आपण या दोन त्रिकोणांचा विचार करू. बघा हा जो एक त्रिकोण आहे माझ्याकडं, बरं का, हा पांढऱ्या रंगाचा, ज्याच्यामध्ये ही बाजू एकरूप आहे दुसऱ्या बाजूला. बरोबर. आणि दुसरा जो त्रिकोण आहे आपल्याला, हा त्रिकोण ए ई सी, हे दोन त्रिकोण मला एकरूप दाखवायचे. बघा आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ही एडी एकरूप एई ही दिलेली आहे आपल्याला, त्याचबरोबर बीडी एकरूप ईसी दिलंय, आणि कोण एडीबी एडीबी म्हणजे हा कोण, आणि दुसरा कोण एईसी एईसी म्हणजे हा कोण एकरूप आहे. म्हणजे कसोटी कुठली झाली, बाजू कोण बाजू, बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप होते. बरोबर. मग आता हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार आपण एकरूप दाखवू आणि असं लिहू, त्रिकोण ए डी बी व त्रिकोण ए ई सी मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये, कारण हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. एईसी किंवा बाबा ए बी डी यांची नावं जी जशी दिलेत तशीच लिहू आपण, जशी इथं नावं दिलेत तशी. त्रिकोण ए बी डी व त्रिकोण एसीई मध्ये. ओके. 3 घटक दाखवा. पहिला काय बाबा, बाजू एडी एकरूप बाजू एई. बरोबर, एडी एकरूप एई किंवा रेख एडी बरोबर रेख एई, या दोन बाजू एकरूप आहेत. बरोबर. हे कशावरून बाबा, पक्ष दिलेला आहे, माहिती लिहायचं पक्ष. त्याच्यानंतर बघा हा कोण एडीबी एईसी, एडीबी आणि एईसी दोघ जण एकरूप आहे 6 वरून. कोण एडीबी बरोबर कोण एईसी कशावरून, 6 वरून, 6 वरून. झालं. आणि कुठली बाजू एकरूप बाबा, बाजू बीडी एकरूप ईसी. इथे बाजू बीडी बरोबर बाजू ईसी किंवा रेख बीडी बरोबर रेख ईसी. बरोबर. बीडी आणि ईसी एकरूप आहे, बीडी आणि ईसी एकरूप आहे. बघा बीडी आणि ईसी म्हणजे सी एकरूप आहे. हे कशामध्ये दिलंय, पक्षामध्ये दिलंय, पक्ष. मग आता बघा एडी बाजू आहे, कोण आहे बाजू आहे, 3 गोष्टी आपण संगत एकरूप दाखवल्या. बाजू कोण आणि बाजू म्हणजे कसोटी कुठली झाली, बा कसोटी. म्हणून लिहायचं त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी ई कसोटी कुठली, बाकोबा कसोटी. बाजू कोण बाजू कसोटी, बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण झाले एकरूप. तर अशा प्रकारे आपल्याला ही सिद्धता सोडवता येऊ शकते. ठीक आहे. चला हे लिहून घ्या, यानंतर आपण पुढे जाऊयात. ओके. बघा पुढचा प्रश्न, पुढचे काय प्रश्न बघू आपण. अजून 4 प्रश्न बाकी आहेत असेच. तर बघा मित्रांनो, हा 5वा प्रश्न आहे. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. 5वा प्रश्न जर बघितला तर मला सांगितलंय की त्रिकोण पीक्यूआर मध्ये क्यूआर वर हा एच बिंदू कोणताही आहे. तर आपल्याला सिद्ध करायचंय की पीक्यू अधिक क्यूआर अधिक आरपी या तिघांची बेरीज, पीक्यू आणि ही क्यूआर आणि आरपी या तिघांची बेरीज या पीएस पेक्षा मोठी आहे, 2 पीएस पेक्षा मोठी आहे, पीएसच्या दुप्पटीपेक्षा मोठी आहे. तर इथं सिद्धता लिहिताना आपण काय करू, सिद्धता. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा बघा, त्रिकोणामध्ये इथं कुठला गुणधर्म वापरणार आपण, त्रिकोणामध्ये कुठलाही त्रिकोण आपण जर बघितला तर त्रिकोणामध्ये 2 बाजूंची बेरीज, सिद्धता. ओके. त्रिकोणामध्ये 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी मोठी असते.
बघा कोणत्याही त्रिकोणात, इथं आपण तो गुणधर्म लिहू, कोणत्याही त्रिकोणामध्ये दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते, बरोबर का? तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते, हे लक्षात घ्या. दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूंपेक्षा मोठी असते, या गुणधर्माचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. त्या अनुषंगाने त्रिकोण बघा, दोन त्रिकोण, एक आहे त्रिकोण पीक्यूएस मध्ये, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मला पीएस बाजू एका बाजूला पाहिजे. तर बघा पीक्यू अधिक क्यूएस ही जी बेरीज आहे ती नेहमी पीएस पेक्षा मोठी असणार, बरोबर? पीक्यू अधिक क्यूएस ही पीएस पेक्षा मोठी असणार. त्याचप्रमाणे आता दुसरा जो त्रिकोण आहे पीआरएस मध्ये, बरोबर? पीआरएस मध्ये बघा इथं लिहा, त्रिकोण पीआरएस मध्ये जर तुम्ही बघितलं तर एसआर अधिक आरपी ही बेरीज पीएस पेक्षा मोठी असणार आहे. बघा याचं एसआर अधिक आरपी मोठी आहे पीएस पेक्षा, बरोबर? एवढं लक्षात घ्या. एसआर आणि आरपी ही पीएस पेक्षा मोठी असणार, मग आता तिसरा मुद्दा जर तुम्ही म्हटलं किंवा बाबा असं म्हटलं 1 व 2 वर तुम्ही जर या दोघांची बेरीज केली, या बाजूची बेरीज आणि त्या बाजूची बेरीज, दोघांची बेरीज, चला यांची बेरीज करू, काय होईल? पीक्यू अधिक क्यूएस अधिक एसआर अधिक आरपी, बरोबर? आणि मोठा आहे ही जी चौघांची बेरीज ती या पीएस आणि पीएस पेक्षा मोठी आहे, पीएस अधिक पीएस. बघा आता पीक्यू अधिक क्यूएस अधिक एसआर काय? क्यूएस अधिक एसआर केलं तर मला क्यूआर मिळतं. पीक्यू अधिक क्यूआर अधिक आरपी जसाच्या तसा, क्यूएस अधिक एसआर म्हणजे क्यूआर अधिक आरपी जसाच्या तसा, मोठा आहे पीएस अधिक पीएस 2 पीएस पेक्षा. तर मला जे सिद्ध करायचं होतं ते अशा प्रकारे मी सिद्ध करू शकतो. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आता या ठिकाणी बघू. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 6. या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलं बघा, आकृतीमध्ये त्रिकोण एबीसीच्या कोण बीएससीचा दुभाजक बीसीला डी मध्ये छेदतोय, बरं का? तर मला इथं काय करायचंय, पहिलं पक्ष लिहा. पक्षामध्ये आपण काय लिहू की बाबा एडी जो आहे, एडी हा कोण बीएससीचा दुभाजक आहे असं दिलंय, दुभाजक आहे, बीएससीचा दुभाजक आहे, बरोबर? आता याच्यामध्ये मला साध्य काय करायचं तर सिद्ध करा, बरोबर? सिद्ध करा, सिद्ध म्हणजे साध्य आपल्याला करायचंय. मला साध्य करायचं की बाबा एबी ही मोठी आहे बीडी पेक्षा, एबी इज ग्रेटर दॅन बीडी, हे एवढं सिद्ध करायचंय. आपण सिद्धता लिहू, सोपं आहे सिद्धता पण याची. सिद्धता बघा, मला जर का या ठिकाणी काय एबी मोठी आहे बीडी पेक्षा, एबी मोठी पाहिजे कोणापेक्षा? बीडी पेक्षा. म्हणजे एबी मोठी ही बाजू मला मोठी दाखवायची, म्हणजे मला हा जो कोण आहे हा मोठा असला पाहिजे. कोण हा कुठल्या कोणापेक्षा मोठा असला पाहिजे? ए पेक्षा, कारण मला आणि ही बाजू लहान दाखवायची ना, मला ही बाजू लहान दाखवायची, ही बाजू मोठी दाखवायची. म्हणजे मला मोठ्या बाजू समोरचा कोण मोठा असतो, लहान बाजू समोरचा कोण लहान असतो आपल्याला माहिती आहे. मग मला डी आणि ए या दोन कोणांचा जर विचार केला तर डी हा कोण मला मोठा दाखवला पाहिजे, बरोबर? तर याच्यामध्ये मी पहिला मुद्दा काय लिहितो बाबा, बघा पहिला पॉइंट मी काय लिहितो, हा एडी कोण दुभाजक आहे, त्याच्यामुळे बीएडी हा कोण आणि सीएडी हा कोण, हे दोन कोण एकरूप आहे. कोण बीएडी बरोबर कोण सीएडी, याला आपण म्हणू पक्ष, कारण बाबा पक्षामध्ये कोण दुभाजक दिलाय आणि त्यामुळे ते दोन एकरूप झाले. आता बघा हा डी जर तुम्ही बघितला तर डी हा कोण एडीसीचा बाह्य कोण, बरोबर? डी हा कोण एडीसीचा बाह्य कोण आहे. मग बाह्य कोण असल्यामुळे बाह्य कोण हा या दोन कोणांच्या बेरजे इतका असतो. या डी चं माप ए आणि सी च्या बेरजे इतका असणार आहे, बरोबर? म्हणजे डी हा कोण या दोघांपेक्षा मोठा असणार आहे ना, याचं माप म्हणजे या दोघांची बेरीज, याचा अर्थ डी हा कोण मोठा असणार. मग पहिला आपण लिहू की बाबा त्रिकोण एडीसी मध्ये कोण एडीबी हा बाह्य कोण आहे. कोण एडीबी हा बाह्य कोण आहे.
बाह्य कोन आहे. ओके. आणि या बाह्य कोन आहे म्हणून आपण म्हणू शकतो की दुसरा मुद्दा, म्हणून आपण म्हणू शकतो की जो एडीबी जो कोन आहे, या एडीबीचा जे माप आहे, एडीबी कोन हा सीएडी पेक्षा मोठाच असणार आहे. मोठा आहे कोण? सीएडी पेक्षा. बरोबर. आता मग तिसरा मुद्दा आपण लिहू शकतो की बाबा कोण एडीबी हा मोठा असणार आहे. सीएडी आणि बीएडी एकरूप आहे. सीएडी आणि बीएडी एकरूप आहे म्हणजे बीएडी पेक्षा मोठा असणार आहे. सीएडीच्या जागेवर बीएडी लिहिलं 1 व 2 वरून. 1 व 2 वरून झालं. ओके. म्हणून त्रिकोण कुठला? एबीडी मध्ये. बघा आता एबीडीचा विचार करा. एबीडी मध्ये आता त्रिकोण एबीडी मध्ये बघा, हा जो डी कोण मोठा आहे, ए डी बी कोण मोठा आहे. बरोबर का? कुठल्या त्रिकोणामध्ये? बघा त्रिकोण एबीडी मध्ये डी हा कोण मोठा आहे, मग त्याच्या समोरची बाजू ए बी मोठी झाली. बघा एडीबी किंवा बाबा असं लिहा वाटलंच तर, कोण एडीबी मोठा आहे कोण बीएडी पेक्षा. हे कशावरून वाटलंच तर लिहा 3 वरून. 3 वरून झालं. मग एडीबी समोरची बाजू कुठली? एडीबी समोरची बाजू एबी. आणि बीएडी समोरची बाजू कुठली? बीएडी समोरची बाजू बीडी. बरोबर. मोठ्या कोणासमोरची बाजू. बरोबर. मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी व लहान कोणासमोरील बाजू लहान असते, असं या ठिकाणी लिहायचं. त्रिकोणामध्ये मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी व लहान कोणासमोरील बाजू लहान असते, असं या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. तर एकंदरीत असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्रिकोणामध्ये सर्वात मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी असते. तर अशा प्रकारे आपल्याला हा 6वा प्रश्न सोडवता येईल. एकदम सोपा होता. आता पुढे जाऊ आपण. 7वा प्रश्न बघू. 7वा आणि 8वा असे 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला बाकी आहेत. आता इथे बघा, इथे मला काय करायचंय की या आकृतीमध्ये हा पीटी कोन दुभाजक आहे. बरं का? पीटी हा कोन क्यूपीआरचा कोन दुभाजक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ही बाजू जी पीटी आहे आणि ही बाजू जी आहे एसआर, या 2 बाजू एकमेकांना समांतर आहे. 2 वेगवेगळ्या त्रिकोणांच्या बाजू समांतर दिल्यात. आणि तर आपल्याला सिद्ध करायचंय पीएस एकरूप पीआर. बघा प्रश्न नीट समजून घ्या. आकृतीमध्ये पीटी हा कोन क्यूपीआरचा दुभाजक आहे. पीटी हा कोन दुभाजक आहे. आर बिंदू मधून काढलेली रेख पीटीला समांतर असणारी रेषा किरण क्यूपीला एस बिंदूत छेदते. बघा ही आर बिंदू मधून काढलेली जी रेष आहे ती पीटीला समांतर आहे आणि या वाढवलेल्या क्यूपीला एस मध्ये छेदते. ठीक आहे. आता ही आकृती अशा प्रकारची आहे की ज्याच्यामध्ये या 2 एकमेकांना समांतर आहे आणि हा कोन दुभाजक आहे. तर सिद्ध करा पीएस आणि पीआर एकरूप आहे. मला काय सिद्ध करायचंय? पीएस आणि पीआर एकरूप आहे हे सिद्ध करायचं. बघा हा पीएस बरोबर आणि पीआर या 2 बाजू ज्या दिसतात तुम्हाला हिरव्या रंगामध्ये, या 2 बाजू मला एकरूप दाखवायच्या. ठीक आहे. मग या 2 बाजू एकरूप केव्हा असतील? जेव्हा या 2 बाजूंसमोरचे कोन एकरूप असतील तेव्हा. म्हणजे मला हा कोन आणि हा कोन एकरूप दाखवणं गरजेचं आहे. हे 2 कोन एकरूप दाखवले तर या 2 बाजू ऑटोमॅटिक एकरूप येतील, कारण एकरूप बाजू समोरचे कोन एकरूप असतात. मग आपण काय करू? पहिली गोष्ट, पहिलं पक्ष लिहू. पक्षामध्ये मला काय काय दिलंय बाबा या ठिकाणी? पक्षामध्ये आपल्याला काय काय दिलंय की पीटी हा कोन दुभाजक आहे. हा पहिला मुद्दा. बरोबर. पक्षामध्ये मला काय दिलंय की पीटी हा कोन क्यूपीआर चा दुभाजक आहे. दुभाजक आहे हे आपल्याला दिलंय. दुसरा मुद्दा आपल्याला काय दिलंय? पीटी समांतर पीआर. पीटी समांतर पीआर. ओके. आणि साध्य काय करायचंय ते पण लिहून टाका. साध्य जे सिद्ध करायचं असतं त्याला आपण म्हणतो साध्य. बरं का? तर सिद्ध करायच्या पुढे असतं ते साध्य. पीएस बरोबर पीआर. पीएस बरोबर पीआर. चला आता आपण काय करू? टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी करायला घेऊयात. सिद्धतेमध्ये सिद्धता. बघा या सिद्धतेमध्ये पहिला पॉइंट, पहिला हा कोन दुभाजक दिलाय त्याचा कार्यक्रम करू बाबा. चला पीटी हा क्यूपीआर चा कोन दुभाजक आहे. पहिला लिहा पीटी हा कोन क्यूपीआर चा दुभाजक आहे. दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. बरोबर. हे आपल्याला दिलेले आहे पक्षामध्ये. मग कोन दुभाजक काय करतो? 2 कोनांचे एकरूप भाग करतो. एका कोनाचे 2 एकरूप भागामध्ये विभाजन करतो. मग आता हा पीटी कोन दुभाजक आहे म्हणजे कोन क्यूपीटी
आणि आरपीटी हे दोन कोण एकरूप झाले, क्यूपीटी आणि आरपीटी. कोण क्यूपीटी बरोबर कोण आरपीटी. ओके, हे दोन कोण एकरूप झाले. आता एक लक्षात घ्या, समांतर रेषा जर आल्या, समांतर रेषा आल्या तर समजायचं तिथे संगत कोण असतील, अंतर कोण असतील, व्युत्क्रम कोण असतील. आता याच्यामध्ये बघा, या दोन रेषा जर समांतर असेल आणि पी आर छेदिका असेल, बरं का, इथं लिहा पीटी समांतर आर एस. बघा बरं का, आता इथं लिहा पीटी समांतर आर एस व पी आर छेदिका असताना, पी आर छेदिका असताना, छेदिका असताना ती जर छेदिका असेल पी आर, तर माझ्याकडे कुठले दोन कोण एकरूप होतात बघा, व्युत्क्रम कोण, असं झेड मध्ये तयार होणारे व्युत्क्रम कोण. हा कोण आणि हा कोण एकरूप झाला. या कोणाचं नाव आर पी टी आणि या कोणाचं नाव पी आर एस. हे झेड मध्ये येतात. झेड मध्ये येणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात, म्हणजे आर पी टी कोण, आर पी टी एकरूप कोण पी आर एस, पी आर एस याला म्हणायचं व्युत्क्रम. बरोबर, व्युत्क्रम कोण, हे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. त्याचप्रमाणे काही गोष्टी मी आता रफ करतो. त्याचप्रमाणे या दोन रेषा समजा समांतर आहेत, या दोन रेषा समांतर, आणि आता छेदिका ही पकडा, ही छेदिका पकडा. ही छेदिका असेल तर हा कोण आणि हा कोण एकरूप. छेदिका जरा वेगळ्या रंगाने दाखवता येईल आपल्याला, वेगळ्या रंगाने दाखवू म्हणजे जरा व्यवस्थित दिसत. ही जर छेदिका असेल लाल रंगाची दिसली तुम्हाला, ही क्यूएस छेदिका असताना, बरोबर. ही छेदिका असेल तर हा कोण आणि हा कोण हे दोन कोण एकरूप. बघा, हा कोण काय संगत कोण आहे आणि हा कोण काय संगत कोण, हे दोन संगत कोण आहेत. हे दोन संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. बरोबर, तसं वाटलंच तर लिहू आपण पीटी समांतर आर एस. बरोबर, पीटी समांतर आर एस म्हणा किंवा एस आर म्हणा. ओके, ह्या दोन समांतर आहेत, पीटी आणि आर एस समांतर आहेत. आणि क्यूएस छेदिका व क्यूएस छेदिका असताना, छेदिका असताना क्यूएस जर छेदिका असेल तर आपल्याकडं कोण कुठले कोण एकरूप झाले, कोण क्यूपीटी, क्यूपीटी एकरूप कोण. या कोणाचं नाव पी एस आर. बरोबर, पी एस आर, पी एस आर. कुठले कोण आहेत बाबा, संगत कोण. आपण बघितलं दुसऱ्या धड्यामध्ये संगत कोण एकरूप असतात, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर. आता जर तुम्ही नीट बघितलं बघा, आरपीटी आणि क्यूपीटी, आरपीटी आणि क्यूपीटी इथं एकरूप आहेत. बरोबर, आता मला सांगा, क्यूपीटी आणि आरपीटी एकरूप आहेत, या दोन बाजू एकरूप, तर ह्या बाजू पण एकरूप झाल्या, म्हणजे हे दोन कोण एकरूप असेल तर हे दोन कोण पण एकरूप. बरोबर, म्हणजे तुम्ही पाचवा मुद्दा लिहू शकता की बाबा त्रिकोण, कुठल्या त्रिकोणामध्ये, आता हे सगळं आपण रफ करू आणि त्रिकोण पी एस आर चा विचार करू. त्रिकोण पी एस आर मध्ये, पी एस आर मध्ये आपण सांगू शकतो कोण पी आर एस बरोबर कोण पी एस आर. बरोबर, हे दोन कोण एकरूप झाले. बघा बरं का, पी एस आर आणि पी आर एस एकरूप 3 व 4 वरून, 3 व 4 वरून. बरोबर ना. आता हे जे दोन्ही कोण आहेत, पी आर एस म्हणजे हा कोण आणि पलीकडचा पी एस आर म्हणजे हा कोण, हे दोन कोण एकरूप आहेत. दोन कोण एकरूप असतील तर एकरूप कोणासमोरच्या बाजू कशा असतात, एकरूप असतात. म्हणून पाचवा मुद्दा लिहा. बघा, एकरूप कोणासमोरच्या बाजू एकरूप. आर कोणासमोर कुठली बाजू आली, पी एस, पी एस बरोबर. आणि एस कोणासमोरची बाजू पी आर, पी एस आणि पी आर एकरूप झालं, पी एस एकरूप पी आर. एकरूप कोणासमोरील बाजू, इथे याचं एकरूप कोणासमोरील बाजू, एकरूप कोणासमोरील समोरील बाजू, एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात. झालं, संपला विषय. तर एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आता सोडू शकतो. आता एक शेवटचा आणि 8वा प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, जरा इंटरेस्टिंग आहे आणि वेगळा आहे थोडासा प्रश्न. या प्रश्नामध्ये एक बदल छोटासा आपल्याला करायचा आहे. तो बदल नेमका काय बघूयात. इथं बी आणि सी यांची नावं थोडी आपल्याला बदलायची. बरं का, हा जो बी कोण आहे यांची नावं आपल्याला थोडीशी इकडची तिकडे करायची. बी कोण आणि हा जो सी कोण आहे यांची नावं आपल्याला थोडीशी बदलायची. म्हणजे कसं, इथं आपल्याला सी करायचं आहे आणि इथं आपल्याला बी करायचं, एवढं लक्षात घ्या. इथं कोण समजा सी आहे
आणि इकडं कोण बी आहे, एवढं लक्षात घ्या. एवढा बदल फक्त आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. पुस्तकामध्ये थोडासा बदल हा केला तर, नाहीतर मग बी वजा सी उत्तर येतं. आता इथं सिद्धता आपण डायरेक्ट सोडवायला घेऊ. सिद्धता सोडवायला घेऊ आणि त्याच्या आधी वाटलंच तर तुम्ही लक्षात घ्या, हा जो आहे ना या ठिकाणी इथं काय दिलंय, ही एडी लंब सीबी आहे. ओके, आता याच्यामध्ये एई जो आहे, वाटलंच तर पक्ष वाटलंच तर लिहा. पहिलं एक पक्षामध्ये इथं लिहा, पक्ष लिहा. पक्ष आपण लिहूयात. पक्षामध्ये पहिला मुद्दा काय बाबा, एडी लंब बीसी. पहिला एडी लंब बीसी. आणि दुसरा मुद्दा काय बाबा, एई हा रेख एई हा कुठल्या कोणाचा दुभाजक आहे, सीएबीचा. सीएबीचा दुभाजक आहे, सीएबीचा दुभाजक आहे. ठीक आहे, दुभाजक आहे. कोण दुभाजक त्याला आपण म्हणू, दुभाजक आहे. कोण दुभाजक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं, जे साध्य करायचं ते आपण इथे लिहू. साध्य जे सिद्ध करायचंय त्याला आपल्याला लिहायचं साध्यामध्ये. साध्य काय करायचं की बाबा, कोण डीएई, माप कोण डीएई बरोबर 1/2 कंसामध्ये माप कोण सी वजा माप कोण बी, हे मला सिद्ध करायचं. ठीक आहे, आता बघा सिद्धता याच्यात आपण काय लिहू शकतो. पहिला मुद्दा बघा आता कोण दुभाजक कोण आहे, एई हा कोण दुभाजक आहे. एई जर कोण दुभाजक असेल तर या ठिकाणी हा जो कोण आहे बघा, हा एक कोण आणि हा दुसरा कोण, हे दोन कोण एकरूप झाले. बरोबर, मग आपण इथं पहिला मुद्दा काय लिहू, जे दोन कोण एकरूप होतात कुठले, सीएई बरोबर कोण बीएई, जे एकरूप होतात ते या ठिकाणी लिहिले. कशावरून बाबा, पक्षावरून, कारण तो एक कोण दुभाजक दिला म्हणून हे दोन कोण एकरूप झाले. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा बघा, आपल्याला आणखी काय दिलं, हे लंब आहे, हा एडी लंब आहे. आता याच्यामध्ये मला काय करायचंय, मला कुठल्या कोणाचा विचार करायचा आहे, डीएई म्हणजे हा जो छोटा इथं दिसतोय तो कोण, तो. आणि दुसरी गोष्ट सी आणि बी, हा सी आणि बी चा विचार करायचा. आता समजा एक एक त्रिकोण आपण जरा हाताशी घेऊ आणि नीट काही गोष्टी समजून घेऊ. बघा, हा जर काटकोन त्रिकोणामध्ये जर तुम्ही बघितला, आता हे बाकीचं जरा काही गोष्टी मी रफ करतो इथून. काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये बघा तुम्ही, हा एडीसी बघा, तुम्हाला जो पोपटी रंगामध्ये काटकोन त्रिकोण एडीसी दिसतोय बरं का. इथं वाटलंच तर लिहा, काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये, काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये. याच्यामध्ये काय येतं माहिती का, काटकोन त्रिकोणामध्ये बघा, एका लघु कोणाचं माप, समजा मला सी कोणाचं माप जर कोणी विचारलं तर सी या कोणाचं माप काय असणार आहे, हा कोण तर 90 मापाचा असणार आहे. सी या कोणाचं माप जर विचारलं तर ते 90 मधून या कोणाचं जर माप मी वजा केलं, 90 मधून मी या कोणाचं माप म्हणजे कुठल्या सीईडीचं जर माप केलं, 90 मधून वजा केलं तर मला या कोणाचं माप मिळणार आहे. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे काटकोन त्रिकोण आहे, इथं माझ्याकडे समजा बिंदू आहे डी आहे, इथं आहे ए आहे आणि इथं सी आहे. बरोबर, आणि या कोणाचं माप समजा 60 अंश आणि डी कोणाचं माप 90 अंश असतं. आता जर मला जर कोणी विचारलं किंवा या कोणाचं माप म्हणजे या दोन कोणांच्या मापांची, ठीक आहे, आपण काय करू, 90 वजा 90 बघा, सी कोणाचं जर मला माप कोणी विचारलं तर या सी कोणाचं माप किती असणार, आता हा ए 60 आहे आणि हा 90 आहे, हा 60 आहे हा 90 आहे, तर या दोन कोणांची बेरीज 90 असते कधी सुद्धा, म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये दोन लघु कोणांची बेरीज 90 असते. त्याच्यामुळे ह्या सी कोणाचं माप 90 वजा तुम्ही कोण ए, 90 वजा 60 करायचं. 90 वजा 60 म्हणजे किती बाबा, 90तून 60 गेले 30 येणार या कोणाचं माप, म्हणजे 90 वजा कोण ए, म्हणजे सी कोणाचं माप म्हणजे 90 वजा ए, म्हणजे एका लघु कोणाचं माप हे 90 मधून दुसरा लघु कोण वजा केल्यावर आपल्याला मिळतं. हा एक काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म आहे. आपण लिहू शकतो 90 अंश वजा कोण सीएडी एवढं लक्षात घ्या. हा काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म, आपण म्हणू काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म. काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म काय म्हणणार की या एका लघुकोणाचं माप 90 बरोबर 90 वजा दुसऱ्या लघुकोणाचं माप. बरोबर, म्हणजे कोण सी चं माप काय केलं आपण, 90 वजा सीएडी केलं. त्याचप्रमाणे काटकोन त्रिकोण, आता दुसरा कुठला काटकोन त्रिकोण आहे बघा, तो लाल रंगामध्ये आपण दुसऱ्या काटकोन त्रिकोणाला दाखवू.
बी चा विचार करू, एडीबी. बघा हा एडीबी जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये डी 90 मापाचा आहे. आणि इथं जर मला कोणी विचारलं की बाबा बी चं माप काय, कोण बी चं माप काय, मग ते काय असणार आहे 90 वजा कोण बी चं माप 90 वजा हा जो कोण आहे, हा कोण कुठला कोण बाबा 90 वजा डी ए डी किंवा बी ए डी, 90 वजा कोण बी ए डी. ठीक आहे, झालं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्या अगोदर आपण हा सीएडी म्हणजे काय, बरं हे लिहिण्याच्या अगोदर इथं वाटलं तर एक आपण स्टेप वाढवू शकतो. ती स्टेप काय वाढवायची बघा, 90 अंश वजा सीएडी म्हणजे काय बघा, सीएडी म्हणजे काय बघा, सीएडीचा जर विचार केला तर सीएई मधून तुम्ही हा कोण वजा केला, हा कोण जर तुम्ही वजा केला तर तुम्हाला हा कोण मिळणार आहे. म्हणजे या मोठ्या कोणातून मला एडीईचा विषय घ्यायचा, कारण एडीई मला पाहिजे ना, डीएई मला इथं पाहिजे. म्हणजे जर सीएडीचं जर माप सांगायला गेलो आपण तर सीएई मधून कोण, सीएई मधून मला कोणाला वजा करावा लागणार आहे, कोण डीएई ला, कोण डीएई ला वजा करावं लागणार आहे, बरोबर ना. सीएडीचं माप केव्हा मिळेल, सीएडीचं माप केव्हा मिळेल, सीएई मधून कोणाला वजा करावं लागणार आहे, डीएई ला, कारण मला डीएई पाहिजे नंतर, म्हणून मी या सीएडी ला काढलं, कारण मला सीएडी ची गरजच नाही, इथं कुठं सीएडी ची गरज नाहीये. मग काय झालं बाबा, याचं माप 90 अंश वजा कंसाच्या बाहेर वजा आहे, आतली चिन्ह बदलली, कोण सीएई आणि वजाचा झाला अधिक कोण डीएई. झालं एवढं. आता हा झाला कोण सी चा विषय, याला म्हणा नंबर 3. आता त्रिकोण, काटकोन त्रिकोण सेम असंच करायचं. काटकोन त्रिकोण कुठला घ्यायचा आता, बीएडी मध्ये किंवा एडीबी मध्ये, चला एडीबी मध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये बघा चौथा मुद्दा कोण बी चं माप 90 अंश वजा, बी चं माप काय असणार आहे 90 वजा. आता ह्या बाकी गोष्टी आपण रफ करू, चला बाकीच्या गोष्टी रफ करू. हा कोण आपला बी आहे, कोण बी चं माप या कोणामध्ये, या त्रिकोणामध्ये पांढऱ्या रंगाच्या बी चं माप बघा काय असणार आहे, हा तुमचा काटकोन आहे, हा एक बी कोण आहे आणि हा एक लघु कोण आहे, बरं हे दोन लघु कोण आहे. बी चं माप या कोणाला 90 मधून वजा केल्यावर मिळणार, 90 वजा हा कोण, म्हणजे याचं नाव काय बीएडी, 90 वजा कोण बीएडी म्हणजे बॅड पकडा. आता 90 अंश मधून वजा करा बीएडी, बघा बीएडी म्हणजे काय, बीएई प्लस डीएई, म्हणजे या दोन कोणांची बघा, हा कोण आणि हा कोण यांची बेरीज केल्यावरती मला बीएडी मिळणार आहे, बरोबर. बीएडी म्हणजे या दोन कोणांची बेरीज, मग आपण लिहू डीएई अधिक बीएई किंवा बीएई अधिक डीएई, कोण बीएई अधिक कोण डीएई. झालं. आता एक काम करू, कंसाच्या बाहेर वजा आतली चिन्ह बदलली, 90 अंश वजा कोण बीएई वजा कोण डीएई. चला आता एक काम करा, कोण बी बरोबर. आता मला काय करायचं या ठिकाणी, सी वजा बी करायचे, सी वजा बी, कोण सी वजा कोण बी करायचं. आता जागा कमी, सी वजा बी. आता मी काय करतो, कोण सी वजा बी म्हणजे 3 मधून ह्या 5 ला वजा करतो, बघा कोण सी वजा कोण बी, बरोबर. मग त्याचप्रमाणे काय होईल, ह्या सगळ्यांची या ठिकाणी वजाबाकी आपल्याला करावी लागणार आहे. आता वजाबाकी करताना काय होईल बाबा, 90 वजा 90, 90 वजा 90 हे कट झाले, वजाबाकी करताना हा 90 आणि 90 कट होणार. त्याच्यानंतर आपण लिहू वजा सीएई वजा कोण सीएई, आणि ह्या वजाचं झालं अधिक, कारण वजाबाकी करताना ह्या खालच्या सगळ्यांची चिन्ह बदलणार, या वजाचं अधिक कोण बीएई घ्या, आणि अधिक आणि वजा सॉरी अधिक हा डीएई, आणि ह्या वजाचं झालं अधिक कोण डीएई अधिक कोण डीएई. एवढं लक्षात घ्या. बघा इथं काय केलं हे समजून घ्या, कोण सी वजा कोण बी करतो, सी वजा बी अधिक 90 वजा 90 कट झाले, वजा सीएई या वजाचं झालं अधिक सीएई, बरं का, या वजाचं झालं अधिक बीएई. त्याच्यानंतर अधिक डीएई जसाच्या तसा, या वजाचं झालं अधिक डीएई, कारण आपण वजा बाकी करतोय. आता पुढे काय होईल बाबा, वजा सीएई आणि बीएई. बघा सीएई आणि बीएई एकरूप आहेत, हे दोघ जण एकरूप आहेत,
त्याच्यामुळे हे वजा अधिक असल्यामुळे दोघे जण सुद्धा काय होऊ शकतात, कट होऊ शकतात. एकरूप म्हणून कट झाले. मग माझ्याकडे काय आलं, डीएई अधिक डीएई, दोन कोण डीएई आणि इथं कोण सी वजा कोण बी, दोन गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे आता कोण सी वजा कोण बी भागिले दोन म्हणजेच 1/2 भागिले 2 म्हणजे 1/2 बरोबर कोण डीएई. म्हणजे मला जे सिद्ध करायचं होतं कोण डीएई बरोबर 1/2 कोण सी वजा बी, अशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो. थोडासा प्रश्न हा वेगळा होता, जरा क्रिटिकल होता. ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ जे आहे ते रिवाइज करून बघा, तरच समजेल, कारण जरा अवघड होतं. याच्यामध्ये गणित 8च होते, 8च प्रश्न होते ऍक्च्युली, पण ते सगळे प्रश्न जे आहेत ते थोडेसे हाय लेवलला होते. नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच समजतील. ठीक आहे, तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच आपण थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.